देवतांच्या सभेत येऊन त्यांनी अश्लील गीत गातोस, जा मी तुला शाप देतो, दासीपुत्र होशील। 24 अवतारापैकी नारदजी महाराज भगवंताचा अवतार आहेत। जसे सनकादिक संत त्यांनी महाराज भगवंताचा अवतार आहेत, तसे नारदजी महाराज सुद्धा भगवंताचा अवतार आहेत। नारद शब्दाचा अर्थ असा होतो नारम कल्याण दधाती इति नारदा, जे नराचं कल्याण करण्याकरिताच प्रगट झालेले आहेत। नारदजी महाराज आपल्या वारकरी संप्रदायातले संतच आहेत। महाराज नारदांनी त्यांनी विशेष असणारं चरित्र केलं। अनेक युगांमध्ये त्यांनी चरित्र होत असतात। आता आपण सगळं भेसळ करून पाहतो, प्रत्येक युगामध्ये थोड्या थोड्या वेगवेगळ्या फरकानं कथा होत असतात। पण आता आपण काय कथा सांगायची म्हणून इकडचं थोडं तिकडचं थोडं जमा करून त्यांनी मांडायचं आणि सगळ्या लोकांसमोर सांगायचं। पण काही असो, पण नारदांचं सांगायचं ना, मग नारदांविषयी त्यांनी सांगतो। हे नारद सामान्य नाहीत महाराज, हे पण भगवंताचा अवतार। जसे सनकादिक संत जसे भगवंताचा अवतार आहेत, तसे नारदजी महाराज सुद्धा भगवंताचा अवतारच आहेत। नारदांचं त्यांनी पूर्वचरित्र नारदांनी स्वतःच सांगितलं। मागच्या कल्पामध्ये उपबरहण नावाचे एक गंधर्व होता, तुम्ही ऐकता सर्वजण। महत्त्वाचा मुद्दा सांगतो, उपबरहण त्याचं नाव होतं। या उपबरहण गंधर्वाला देवसभेमध्ये त्यांनी गायन करायचा योग आला। गंधर्व म्हणलं की गायन करणं, गंधर्वांचं काम आहे गायन करणं। तो गायन करण्याकरिता देवसभेमध्ये गेला। सगळ्या देवदेवता बसल्या होत्या आणि त्यांच्यासमोर त्या उपबरहण गंधर्वानं गायन करायला सुरुवात केली। आता सभा कोणाची होती? देवतांची। मग देवतांच्या सभेत गेल्यानंतर देवांसारखंच बोललं पाहिजे ना, देवांसारखंच गीत गायलं पाहिजे। पण त्यानं देवांच्या सभेत बसून एक अश्लील गीत गायलं आणि ते अश्लील गीत त्यांनी ब्रह्मदेवानं अशा पद्धतीने ऐकलं। ब्रह्मदेवाला राग आला। ब्रह्मदेव अरे तुला समजतं का काही? तू देवांच्या सभेत आहेस आणि देवतांच्या सभेत येऊन त्यांनी अश्लील गीत गातोस, जा मी तुला शाप देतो, दासीपुत्र होशील। म्हणून दासीपुत्र होण्याचा शाप प्राप्त झाला आणि मृत्यू लोकामध्ये त्यांनी दासीपुत्र त्यांनी व्हावं लागलं। स्वतःच्या मुखानं नारदांनी स्वतःचं चरित्र सांगितलं। मी त्यांनी पूर्व कालामध्ये दासीपुत्र त्यांनी झालो होतो। अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कश्याश्चन वेदवादीनाम, अहम पुरातीत भवम मुने। ते त्यांनी महाराज व्यासदेवांना स्वतःचं चरित्र सांगत होते ना, मी दासीचा पुत्र झालो होतो। ब्राह्मणांच्या घरची माझी आई त्यांनी दासी होती, म्हणून त्यांनी दोघे पती पत्नी होते, त्यांना जगात कोणीच नव्हतं। त्यांना एक कर्मधर्म संयोगानं त्यांनी विवाह झाला आणि एक पुत्र झाला। तो पुत्र झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये दुर्दैव त्यांनी ओढावून आलं। मुलगा झाला, मुलगा मोठा पण होऊ लागला, पण काळानं घाला घातला आणि त्या बाळाचे वडीलच मरण पावले। आता वडील मरण पावले, छोटंसं बाळ आहे, ती त्याची आई त्यांनी रडू लागली, आकांत करते, सती जाण्याचा विचार करते। पण छोटंसं लेकरू सोडून सती तरी कसं जावं, तिला सती पण जाता येईना। मग काय करू, बाळाकरता जिवंत राहायचं ठरवलं। छातीवर दगड ठेवून अशीच त्यांनी थांबली। तरुण अवस्था आहे, सगळे लोक त्यांनी कशा कशा स्वभावाचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्या बाळाला लहानचं मोठं करायला ठरवलं। ती लोकांच्या घरी कष्ट करू लागली, सेवा करू लागली, लोकांच्या घरचं दास्य करू, धुनी भांडी करू लागली। त्या बाळाला लहानचं मोठं करू लागली, सगळे लोक तिला दासी म्हणू लागले आणि कर्मधर्म संयोगानं त्या बाळाचं सुद्धा नाव लोकांनी दासीपुत्र असं ठेवलं। तो दासीपुत्रच झाला। थोडासा मोठा झाला, 4-5 वर्षाचा, त्या गावामध्ये काही संत आले आणि त्या संतांनी त्यांनी अशा पद्धतीनं चातुर्मास करायचं ठरवलं। ही दासीपुत्राची आई, ती दासी त्यांनी त्या बाळाला घेऊन संतांच्या समोर गेली। म्हणली, महाराज हे माझं बाळ आहे, याच्याकरिता मी जगती आहे, मला कोणाचा आश्रय नाही, तुम्ही मला आश्रय द्या। ते म्हणे ठीक आहे, मग गोसेवा कर। त्यांच्याकडे गोमाता होती, गोसेवा करण्याचं काम मिळालं। मग त्या ब्राह्मणांच्या घरचं दास्यत्व आता सुरू झालं। हा जो दासीपुत्र आहे तो कथा ऐकण्याकरिता जाऊ लागला। लोक त्याला येऊ देत नव्हते। मग त्या कथाकारांनी त्याला जवळ बोलावलं आणि बोलावून त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? मग त्यानं बराच वेळ स्वतःचं नाव सांगितलं नाही। मग नंतर म्हणलं, हे लोक मला दासीपुत्र म्हणतात। असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या साधूला फार वाईट वाटलं। महाराज त्याला सांगितलं, हे बघ बाळा, आजपासून तुझं नाव रामदास। सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं याला रामदास म्हणायचं, आता कोणी दासीपुत्र म्हणायचं नाही। सगळं गाव त्याला रामदास म्हणू लागलं। रामदास त्यांनी मोठा झाला, त्या सगळ्या संतांच्या बरोबर राहू लागला। त्यांचं उच्चिष्ट खायला मिळालं, त्याच्यामध्ये भजन पूजन त्यांनी होऊ लागलं। चातुर्मास पूर्ण झाला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ऐकली, मनामध्ये भाव निर्माण झाला, कृष्ण मला भेटेल का, परमात्म्याचं दर्शन मला होईल का? त्या संतांच्या जवळ रामदास जाऊन विचारायला लागला, महाराज तुम्ही रोज ज्या कन्हैयाची कथा सांगतात, तो त्यांनी पेंद्या वरद्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल यांच्यावर उड्या मारतो, खेळतो, बागडतो, तसं मला पण कधीतरी दर्शन देईल का, माझ्याशी पण कधीतरी बोलेल का? संतांनी मस्तकावर हात फिरवला, म्हणजे बाळा का नाही बोलणार? तो सर्वांवर प्रेम करतो, सगळ्यांच्या मनातली भावना जाणतो, तुझ्या मनात जर उत्कट भाव निर्माण झाला तर तुझ्याबरोबर पण खेळेल, असा आशीर्वाद त्यांनी संतांचा प्राप्त झाला।
चातुर्मास पूर्ण झाला, संत जाण्याकरिता निघाले. रामदासाला असं वाटलं संतांच्या बरोबरच जायचं. तो जाण्याची तयारी करायला लागला. त्याची आई आडवी आली. तिनं सांगितलं, हा माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला तुम्ही नेऊ नका. मग त्या संतांनी रामदासाला समजून सांगितलं, बाळा तू आमच्यावर येऊ नकोस, इथंच बसून साधना कर. ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. हा वासुदेव गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचा उपदेश त्यांनी केला जातो. वडिलांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्र सांगावा असा प्रघात असतो. 3 वर्णांमध्ये त्यांनी ही परंपरा चालू आहे. सगळ्यांना मात्र गायत्री मंत्र म्हणता येत नाही. मग तो गायत्री मंत्र सर्वांना म्हणता येत नाही म्हणून ही तरतूद आहे वासुदेव गायत्री मंत्राची. हा वासुदेव गायत्री मंत्र सर्वांना म्हणता येतो म्हणून त्यांनी महाराज ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च असा तो मंत्र आहे. असा मंत्र त्यांनी सांगितला. तो मंत्र त्यांनी जपू लागला. फार त्याला समाधान त्यांनी वाटलं. संत निघून गेले. कालांतरानं त्यांनी महाराज त्याची आई गाईचं दूध काढण्याकरिता म्हणून त्यांनी गोठ्यात जाऊ लागली. संध्याकाळची वेळ होती. एक साप रस्त्यानं चालला होता. सापावर तिचा पाय पडला. तो साप तिला अशा पद्धतीने चावला आणि चावल्यानंतर त्यांनी महाराज तिचा मृत्यू झाला. गावातले सगळे लोक जमा झाले. पाहिलं रामदासाच्या आईचा मृत्यू झाला. रामदासला बोलावलं. तो आकांत करून रडू लागला. आई म्हणून मोठ्यानं हांबरडा फोडू लागला. पण आता आई त्यांनी महाराज निघून गेली होती. आयाबाईने जवळ घेतलं. सांगितलं, बाळा तुझी आई देवा घरी गेली, आता ती परत कधीच तुला दिसणार नाही. फार व्याकुळ झाला. मग ती आयाबाया सांभाळू लागल्या, खाऊ पिऊ घालू लागल्या. पण किती दिवस खाऊ घालतील हा महत्त्वाचा विचार आहे. सुरुवातीला थोडे दिवस 9चे 9 दिवस असतात ना, पण फार प्रेमानं त्याला सांभाळलं. नंतर त्यांनी असं काम कर, थोडं पाणी भरतोस का, थोडं धुणं धुतोस का, एवढं झाडून घेतोस का, असं काम करतोस का. मग खायला भेटायला लागलं काम केल्यानंतर. मग त्यांनी खायला जे भेटायचं ते पण त्यांनी मला शिळं पाकळं खायला मिळू लागलं. मग त्याला आईची आठवण यायला लागली. माझी आई गरम नरम स्वयंपाक करून मला त्यांनी वाढत होती, फार माझ्यावर प्रेम करत होती, असं त्याला त्यांनी आठवायला लागलं. आता आईचं ते छत्र हरवलंच होतं. मग काय करायचं म्हणलं, असं पण आता मला कोणी नाही तसं कोणी नाही. वडील मरण पावली होती, आई मरण पावली, संत निघून गेले, गावच सोडून दिले, जंगलात गेला, भगवंताचं भजन करू लागला. आणि त्या चिंतनानं त्या मंत्राच्या त्यांनी जपानं परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन झालं, साक्षात्कार झाला. देव भेटला. संतांनी मस्तकावर हात ठेवून सांगितलं, तुला देव भेटेल म्हणून. ते एका शब्दाकरता देवाला यावं लागलं. भगवंताचं दर्शन प्राप्त झालं महाराज. आणि ते दर्शन झाल्यानंतर फार समाधान झालं. पण देव गुप्त झाला. आता तो गुप्त झाल्यानंतर आता देव दिसत नाही. फार स्वतःला करंटा समजायला लागला. तो म्हणलं, त्यांनी बापही मरून गेला, आई मरून गेली, साधू संत निघून गेले, देव आला तो पण सोडून गेला, आता कोणाकरता जगू. आकांत करून रडू लागला. देवा का निघून गेलास मला सांग. आकाशवाणी झाली ना, आकाशवाणीने सांगितलं भगवंतानं, हे बघ बाळा रडू नकोस, या जन्मामध्ये तुला परत माझं दर्शन कधीच होणार नाही. मग हे तुझं शरीर पडेल. मग त्याच्यानंतर प्रलय होईल. प्रलय झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला झोप येते प्रलयाच्या वेळेला. ब्रह्मदेवाला परत जाग येईल. आणि जाग आल्यानंतर ब्रह्मदेव नवीन सृष्टी निर्माण करायला सुरुवात करतील. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा पुत्र होऊन तू प्रत्यक्ष प्रगट होशील, असं त्यांनी वरदान त्या रामदासाला भगवंतानं दिलं महाराज. असंच झालं. भजन करता करता त्याचं ते शरीर पडलं. त्याच्यानंतर प्रलय झाला. ब्रह्मदेवानं ते नवीन सृष्टीला सुरुवात केली आणि त्यानं मानसपुत्र त्यांनी प्रगट केले. त्याच्यामध्ये दशमस्तत्र नारद. नारद त्यांनी 10वे पुत्र आहेत महाराज ब्रह्मदेवाचे. म्हणून नारदाच्या घरी ब्रह्मदेवाच्या घरी नारदांचं त्यांनी प्रत्यक्ष प्राकट्य झालं. आणि नारद महाराज त्यांनी अवतार घेऊन अशा पद्धतीने आलेले आहेत. नारद भगवान की जय. या रामदासानं भगवंताचं चिंतन करता करता भगवद्रूपता प्राप्त करून घेतली होती. मग भगवद्रूपता प्राप्त झाली म्हणजे भगवंताशी एकरूपता तयार झाली. आता देव आणि ते रामदास 2 राहिले नाहीत, एकच झाले. मग आता तरी पण परत जन्माला येशील असं सांगितलं. मग भगवंतालाच यावं लागलं. म्हणून त्यांनी नारद हा भगवंताचा अवतार आहे महाराज. 24 अवतारापैकी नारदजी महाराज भगवंताचा अवतार आहेत. जसे सनकादिक संत त्यांनी महाराज भगवंताचा अवतार आहेत, तसे नारदजी महाराजसुद्धा भगवंताचा अवतार आहेत. मग वरदान दिलं होतं, तुला त्या जन्मामध्ये अखंड माझं स्मरण होईल. तू जेव्हा कधी माझं स्मरण करशील तेव्हा त्यांनी तुला माझं दर्शन होईल, असं भगवंतानं वरदान दिलं. म्हणून नारदजी महाराज त्यांनी महाराज प्रगट झाले. ब्रह्मदेवानं नारदाला पाहिलं आणि ब्रह्मदेवानं ब्रह्मविना अशा पद्धतीने नारदजी महाराजांना देऊन टाकला. तो ब्रह्मविना त्यांनी मिळाला. हातामध्ये चिपुळ्या घेतलेल्या आहेत, सरळ अँटेनेसारखी शेंडी उभी आहे, भगवंताचं अखंड चिंतन करत आहेत. आणि प्रसिद्ध असणारं भजन नारदजी महाराजांचं आहे. त्या भजनामध्ये कायमस्वरूपी तल्लीन आहेत महाराज. नारदजी महाराजांचं भजन आहे नारायण नारायण, कायमस्वरूपी नारायण नारायण सुरूच राहतं महाराज. अखंड नारायणाचं चिंतन नारदजी महाराज करतात. ब्रह्मविना त्यांना प्राप्त झालेलं आहे. चिपुळ्या हातात आहेत. भगवंताचं नामस्मरण त्यांनी कायमस्वरूपी करत राहतात. अनेक ठिकाणी नारदांचे आश्रम आहेत महाराज.
पंढरपुरामध्ये नारदांचा आश्रम आहे, विष्णुपदावर नारदजींचा आश्रम आहे महाराज. नारदजी पंढरपुरात त्यांनी वास्तव्य करत होते. वारकरी संप्रदायातल्या अनेक संतांना नारदांनी दर्शन दिलं महाराज प्रत्यक्ष. असे नारदजी आहेत. म्हणून श्रेष्ठ असणारे हे नारदजी कायमस्वरूपी भ्रमण करत असतात. त्यांचंसुद्धा चरित्र फार विस्ताराचं आहे. नारदाचं चरित्र पाहायचं म्हटलं की 4 युगातलं पाहावं लागेल. 4 युगात नारद आहेतच ना महाराज. सत्ययुगात त्यांनी होते की नाही, हिरण्यकश्यपूला त्यांनी समजून सांगायला गेले होते तुझाच मुलगा आहे. प्रल्हादाला नेऊन घातलं. प्रल्हादजी महाराजांचा जन्मच नारदांच्या आश्रमात झाला. असे 4 युग मला तुमच्यासमोर सांगायचे. नारदांचं थोडं थोडं चरित्र संक्षिप्त रूपानं आपल्यासमोर मांडायचं आहे. असे नारदजी महाराज अतिशय श्रेष्ठ आहेत, भगवंताचे भक्त आहेत. त्यांनी सगळ्या जगाच्या समोर त्यांनी भक्ती कशाला म्हणतात ते सांगितलं. म्हणून 2 ग्रंथ नारदांविषयीचे प्रसिद्ध आहेत. एक नारद भक्तिसूत्र आणि दुसरं नारद पांचरात्रगमन असं त्यांनी ग्रंथ आहे. असे 2 ग्रंथ त्यांनी अतिशय प्रसिद्ध आहेत. नारद भक्तिसूत्र म्हणजे नारदजी महाराजांनी भक्तीची सूत्र जगाच्या समोर सांगितली. भक्ती म्हणजे काय, जसं व्यासदेवांनी आणि ब्रह्मसूत्रांची रचना केली आणि त्याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा, तसं नारदांनी त्यांनी भक्ती सांगितली. अथा तो भक्ती व्याख्यास्याम, मी भक्तीची व्याख्या सांगतो म्हणले. काय भक्तीची व्याख्या सांगितली, सात वस्मिन परमप्रेमरूपा. भक्ती करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं. हे नारदांनी जगाला शिकवलं आहे महाराज. भगवंतावर प्रेम करणं नारदांनी शिकवलं. भक्ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम. तदार्पित अखिल आचारिता, सर्वस्व त्यांनी भगवंताला समर्पित करणं हे नारदांनी आपल्याला शिकवलं आहे. अभिमान द्वेषित्वाद हे नारदांनी आपल्याला, ही भक्ती आहे. अभिमान द्वेषित्वाद. भक्ती काय करते, अभिमान घालवणारी असते महाराज. जिथंही तुम्हाला अभिमान पाहायला भेटेल ना थोडासुद्धा, समजायचं याच्याकडे भक्ती नाही. महत्त्वाची गोष्ट आहे, जिथं भक्ती असते ना तिथं एवढा सुद्धा अभिमान शिल्लक राहत नाही महाराज. भक्ती अभिमानाला घालवते. अभिमान द्वेषित्वात, अभिमान घालवणं याचं नाव आहे भक्ती. असे अनेक सूत्र नारदांनी त्यांनी आपल्या समोर मांडले. यथा व्रज गोपिका नाम हे नारदांचं सूत्र आहे महाराज, भक्तीचं सूत्र आहे. असे सूत्र नारदांनी आपल्या समोर त्यांनी सांगितले. हे नारदजी महाराज सत्ययुगामध्ये आणि आश्रम करून त्यांनी भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने करतात. सगळ्या जगाला त्यांनी अशा पद्धतीने उद्धार करण्याकरिता त्यांचा अट्टहास असतो. हे लोककल्याण कथा त्यांनी महाराज सांगतात. लोककल्याण कथा, त्यांचं नाव आहे नारद. नारद शब्दाचा अर्थ असा होतो नारम कल्याण दधाती ती नारदा, जे नराचं कल्याण करण्याकरिताच प्रगट झालेले आहेत. नारद म्हणजे त्याची ढोबळ व्याख्या जर करायची असेल तर नारद, ज्यांचं बोलणं कधी रद्द होत नाही त्यांना नारद असं म्हणायचं. जी विधायक कार्य करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होत असतात त्यांचा अवतारच विधायक कार्य करण्याकरिता झालेला आहे. म्हणून अनेक ठिकाणी अशा पद्धतीने फिरत राहतात. अनेकांना उपदेश अशा पद्धतीने करत राहतात हे नारदजी महाराज. आणि सत्ययुगामध्ये ज्या वेळेला सर्वत्र हाहाकार झाला, हिरण्याक्षानं सर्वांना त्रस्त करून टाकलं, भगवंतानं वराह रूप धारण केलं आणि वराह रूपामध्ये हिरण्याक्षाला त्यांनी मारलं. हिरण्याक्ष मारल्यामुळे हिरण्यकश्यपू उन्मत्त झाला. त्याला वाटलं विष्णूनं माझ्या भावाला मारलं, मी त्याचा बदला घेईन. मग बदला घेण्याकरिता तो तपश्चर्या करण्याकरिता मेरू पर्वतावर गेला. त्यानं तपश्चर्या केली. त्याची पत्नी कयाधू त्यांनी गर्भवती आहे आणि ती गर्भवती असणारी कयाधू इंद्रानं उचलली आणि इंद्र पळून घेऊन जाऊ लागला. मग काय करावं, नारदजी महाराज समोर आले. नारदजी इंद्राला म्हणे मूर्खा, देव आहेस ना, लाज वाटते का लोकांची बायको पळून घेऊन चालला. सोडीतच खजील झाला इंद्र. 3 महिन्याची गरोदर होती कयाधू, सोडून दिली तिथंच. नारदांच्या आश्रमामध्ये राहिली. तिच्यावर गर्भसंस्कार झाले महाराज. तिच्या गर्भावर गर्भात असतानाच संस्कार झाले भगवंताच्या नामाचे, भगवंताच्या भक्तीचे. आणि मग त्यांनी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव आहे प्रल्हाद. प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला. इकडे त्याची तपश्चर्या पूर्ण झाली. त्यानं ब्रह्मदेवाकडून अनेक वरदानं मागून घेतले. तो उन्मत्त झाला. त्यानं नाव घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, असं त्याचं ब्रीदच होतं. त्यानं आल्याबरोबर फरमान काढलं, यत्र यत्र द्विजो गाव यत्र वर्णाश्रम क्रिया तम तम जनपद यात संदीपयत वृष्यत. जाळून टाका म्हणलं सगळं. ब्राह्मणांचा त्यांनी महाराज छळ होऊ लागला. सर्वत्र त्राहिमाम त्राहिमाम आवाज येऊ लागला. वाचवा देवा, वाचवा देवा. मग आकाशवाणी परत एकदा झाली.
यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयीचे विद्वेष सवा आशु विनश्यती. भगवंतांना आकाशवाणीद्वारा सांगितलं, जेव्हा जेव्हा वेदावर, धर्मावर, संतांवर, गोमातेवर, ब्राह्मणांवर आघात होईल त्यावेळेला मी प्रत्यक्ष प्रगट होऊन ते घालवत असतो. सर्वांना दिलासा मिळाला हे नारदांनी पण ऐकलं. म्हणून त्यांनी महाराज नारदांनी प्रल्हादावर संस्कार केले. भगवंताचं नाम त्यांनी प्रल्हादाला प्राप्त झालं, नारायण नाम. अरे नारायण नाव एवढं श्रेष्ठ आहे, ह्या नारायण नावानं त्यांनी मनुष्य जीवनमुक्त होऊ शकतो. जगद्गुरु तुकोबारांसारखे प्रमाण देऊन त्यांनी सांगतात महाराज, हे नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ घेते, कीर्तने आनंद गाओ गे, कीर्तने आनंद गाओ गे. नारायण नामे होऊन जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाओ किती, कीर्तनी आनंद गाओ किती, कीर्तनी आनंद गाओ किती. स्वर्गेचे अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ घेते. नारायण नावानं जीवनमुक्त होतं आहे तेवढं सामर्थ्य नारायण नामामध्ये आहे. त्या नारायण नामाचा उपदेश प्रल्हादाला अशा पद्धतीनं नारदजी महाराजांनी केला. आणि त्या प्रल्हादानं भगवंताचं चिंतन केलं. त्याच्या बापाकडे त्याला नेऊन घातलं. तो शाळेत शिकण्याकरता गेला. ते हाना मारा तोडा झोडा शिकवत होते. बापानं विचारलं, काय तुला आवडतं? म्हणले, त्यांचं काहीच आवडत नाही. मग तुला काय आवडतं? श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे मला आवडतं. बापाने विरोध केला. बापाचा विरोधसुद्धा त्यांनी महाराज ऐकला नाही. भगवंताचं चिंतन करत राहिला. मग प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारानं त्यांनी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण तो मरेच ना. अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. मग मात्र उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपू त्याच्या मुलाला विचारलं, कुठे तुझा देव मला सांग. तुम्हाला येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे ते सगळीकडे माझा देव गच्च भरला आहे. आणि मग मात्र त्यांनी महाराज या खांबात आहे का विचारलं. म्हणे खांबात पण आहे. खांबावरील लाथ मारली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला. कडकड 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 आवाज झाला. खांब दुभंगला. तो का म्हणे ऐसा खांब कडाडला ब्रह्मा दचकला सत्यलोके. सत्यलोकात ब्रह्मदेव त्यांनी दचकला आणि प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. गुरु 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 भगवान करतोय. नरसिंह अवतार भगवंताने धारण केला आणि हिरण्यकश्यप अशा पद्धतीने विदारला. त्याचा उद्धार त्यांनी भगवंताच्या हातानं झाला. नारदजी महाराजांनी प्रल्हादावर संस्कार केले. एवढे दृढ संस्कार झाले की बापाचं वचनसुद्धा त्यांनी महाराज ऐकलं नाही. महाराज नायकावे तैसे गुरुचे वचन, गुरुचं त्याने ऐकू नये. जेने घरे नारायणी अंतराय हो का बापमाय त्याच्याविती. लक्षात ठेवा. आम्हाला पहिलं छंद लागला जास्त कीर्तनाला जायचा. मग शाळेत जायचं नाही, काहीच पाहायचं नाही. आमच्या गावात कारले सर आहेत. कारले सर आहेत, तिथेच पाहतं संत पंढरीचं बसूनच असतं तिथं. मग ते म्हणायचं, विकास येतो का कीर्तनाला? येतो ना. मग ते घेऊन जायचे मला बरोबर. आणि आमच्या वडिलांनी ते आवडायचं नाही महाराज हे कीर्तन. त्यांना वाटायचं शाळा शिकली पाहिजे, आमकं केलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. मग ते जाऊ द्यायचे नाही. कीर्तनाला मी जायचो बळच. गेलो की ते घरी आल्यानंतर ते फार ताल खायचे, फार त्यांनी बोलायचे. मग वाईट वाटायचं, आता जायचंच नाही कीर्तनाला. आज झालं. मग बाबांकडे गेलो एक दिवशी. बाबा म्हणजे ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चंद्रराज छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा. त्यांना म्हणलं, मला फार कीर्तनाला या वाटतं, वारीलाही या वाटतं, सगळं करावं वाटतं, पण माझे वडील येऊच देत नाहीत मला. बाबांनी मला हे प्रमाण सांगितलं. ते म्हणे, नायकावे जेने घडे नारायणी अंतराय हो का बापमाय त्याच्याविती. असं कोरलं गेलं महाराज. ते यांचं ऐकायचंच नाही म्हणलं. ते किती विरोध केला तरी जायचं. एक दिवस असा आला, जे कीर्तनाला विरोध करीत होते ते स्वतःच माझ्यावर कीर्तन यायला लागले. त्याचा परिणाम आहे महाराजा. जे विरोध करीत होते आधी कीर्तन, ते नंतर स्वतःच कीर्तनाला यायला लागले. म्हणून भगवंताचं चिंतन असं दृढ त्याने असलं पाहिजे. प्रल्हादानं बापाचं त्याने वच प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादानं बाप टाकून दिला. एवढा दृढ भाव कोणामुळे निर्माण झाला असेल तर नारद महाराजांच्यामुळे निर्माण झाला. हे त्यातलं वर्म आहे. छोटासा ध्रुव वनात जाण्याकरिता निघाला होता. आणि तो वनात जातोय हे पाहून त्यांनी नारदजी महाराजांना कळालं. नारदजी ध्रुवाच्या समोर त्यांनी प्रगट झाले. हे सत्ययुगातलं सांगतोय बरं मी तुमच्यासमोर, लक्षपूर्वक ऐका. नारदजी त्याच्यासमोर प्रगट झाले. त्याची परीक्षा घेतली. अरे वनात जातोस, तुला वाघ सिंह खाऊन घेतील.
तो मला संत कथा सांगतो का भागवत कथा सांगतो हे तेच सांगायला लागलं त्याच्यातलं. आता नारदजी महाराज आली म्हणल्यावर त्यांचं सगळीकडं आहे ना महाराज तेच गच्च भरलेलं, मग ते नको सांगू मग काय करू, मग ते सांगतोय. मग ध्रुवजी महाराजांना उपदेश केला, तत्तात गच्छ भद्रंते यमुना यस्तटम शुचिही पुण्यम मधुबनम यत्र नित्यदा सानिध्यम हरी. व मधुबनात जाऊन तपश्चर्या कर. आणि खरोखर प्रल्हादानं ध्रुवानं तपश्चर्या केली आणि परमात्म्याचं दर्शन ध्रुवाला झालं. त्याला घेण्याकरिता विमान आलं आणि आढळपदाची प्राप्ती त्यांनी अशा पद्धतीने ध्रुवाला झाली. कोणामुळं झाली असेल तर ती नारदांच्या संगतीत आल्यामुळं झाली. हा महत्त्वाचा विचार आहे. मग नारदाने ती करून गेली. नारदाने एवढं समाधान वाटलं महाराज, परिचय यज्ञ होता आणि त्या यज्ञामध्ये 3 श्लोकांमध्ये नारदाने ध्रुवाचं वर्णन केलं. माझा शिष्य त्यांनी महाराज विमानात बसून गेला. असे संत आहेत महाराज, त्यांच्या संगतीत गेल्यानंतर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण सुद्धा अखंड संतांची संगती करावी. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. कोणामुळे झालं? नारदजी महाराजांच्यामुळे झालं. नारदजी असे श्रेष्ठ आहेत महाराज. या नारदांचा आणि अनेक त्यांनी महापुरुषांचा संग झाला. नारदांनी अनेकांना उपदेश केला. म्हणून सत्ययुगामध्ये त्यांनी महाराज नारदांचं विशेष असणारं कार्य पाहायला मिळालं. हेच नारदजी महाराज आणि त्रेतायुगामध्ये सुद्धा त्यांनी महाराज विशेष कार्य करतात. त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्णासारखे उन्मत्त झाले. या उन्मत्त झालेल्या रावण कुंभकर्णांना त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आणि मारायचं आहे त्याच्याकरिता नारदांनी फार मदत केली महाराज. असं आहे, नारदांमुळंच देवाला रामरूपात प्रगट व्हावं लागलं. नारदांमुळंच व्हावं लागलं. नारदजी महाराज एकदा तपश्चर्या करण्याकरिता गेले. ज्या वनात तपश्चर्या करत होते ना त्या वनामध्ये कामदेवाचं काही चालणारच नाही असं भगवान शंकरानं त्या कामदेवाला सांगून ठेवलं होतं. असं वन होतं महाराज. तपश्चर्या केली, कामदेव त्यांनी आला पण त्याचं काही चाललंच नाही. कामदेव हरला. नारदजी महाराजांना त्यांनी असं वाटलं मी कामदेवाला हरवलं. कामदेव समोर आला, हातामध्ये फुलांची माळ आणली आणि हातात फुलांची माळ आणून त्यांनी महाराज कामदेव बोलू लागला, मला नारदजी महाराज तुम्ही काय श्रेष्ठ आहात. एवढ्या लोकांवर मी त्यांनी काम बाण चालवतो, सगळेजण माझ्यासमोर हरतात, तुम्ही असे विजयी त्यांनी झालेले आहात, तुमच्यासारखं पाहिलंच नाही कोणी. हे काय केलं आता कामदेवानं नारदांचं कौतुक केलं, फार स्तुती केली महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एखादा माणूस जर आपली स्तुती करायला लागला की आपल्याला फार चांगलं वाटतं महाराज. स्तुती त्यांनी फार प्रिय वाटते. मग अशी स्तुती केली आणि हातामधली फुलांची माळ त्यांनी महाराज नारदांच्या गळ्यात घातली कामदेवानं. त्या स्तुतीबरोबरच त्यांनी महाराज कामदेवानं नारदांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. कामदेव त्यांनी आधी हरला पण त्यांच्या मनात घर करून बसला. आता ते त्यांनी गेले भगवान शंकराकडं गेले. त्यांनी महाराज अशा पद्धतीने म्हणले, काय नारदजी फार दिवसातून आली म्हणे. हा कुठं होते म्हणे, तपश्चर्या करीत होतो. लगेच सगळं सांगत, कामदेव आला होता, तो आपल्यासमोर हरला. भगवंताने सांगितले, बघा हे मला सांगतात गोष्ट खरी आहे, पण विष्णू परमात्म्याच्या समोर जाऊन हे त्यांनी सांगू नका. असं जर सांगितलं तर घोटाळा होण्याची दाट शक्यता. पण राहतो कुठं महाराज, ते गेले विष्णू परमात्म्याकडे. तिथं जाऊन हेच कौतुक सांगितलं की मी त्यांनी कामदेवाला हरवलं, मी असं केलं तसं केलं. नारदजी महाराज सांगायला लागले. भगवंताला वाटलं अरे हे कामदेवाला हरवल्याचा अभिमान झालेला आहे, हा अभिमान घालवला पाहिजे. नारद माझा आहे, माझा भक्त आहे, आणि तो जर त्यांनी अशा पद्धतीने बिघडला मग काय करायचं. मग त्याला त्यांनी जागेवर आणण्याकरिता काहीतरी, त्याला वठणीवर आणण्याकरिता काहीतरी उपाय केला पाहिजे ना. भगवंतानं त्यांनी महाराज एक मायावी नगरी तयार केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मायावी नगरी तयार केली. त्या मायावी नगरीचा राजा होता शिलनिधी राजा. शिलनिधी राजा. त्या शिलनिधी राजाला एक कन्या होती, तिचं नाव होतं विश्वमोहिनी. ती प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. विश्वमोहिनी अशी सुंदर कन्या होती आणि ती कन्या त्यांनी उपवर झालेली होती. नारदजी महाराज त्रैलोक्यात फिरतात, नारायण नारायण करत अशा पद्धतीने त्या नगरीत घुसले. घुसल्यानंतर त्या शिलनिधी राजानं त्यांनी महाराज त्यांचं स्वागत केलं नारदांचं. आणि स्वागत केल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं त्यांना आसन दिलं. मग सांगितलं माझ्या मुलीचा विवाह त्यांनी करायचा आहे, त्याच्याकरता वर त्यांनी शोधायचा. कसा वर असला पाहिजे, तिची जन्मपत्रिका पाहिली. अशी जन्मपत्रिका होती. तिच्या पत्रिकेमध्ये नवरदेव असा होता जो त्रैलोक्य विजयी असेल, तो त्रैलोक्याचा स्वामी असेल, तो त्रैलोक्याचं भरणपोषण करणारा असेल, सगळं त्रैलोक्य त्याचं भजन करील असा त्याचा त्यांनी दिव्य अधिकार असेल, असं तिच्या पत्रिकेत होतं महाराज. मग याच्याहून लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ही भगवंताचीच लक्ष्मी आहे. पण त्यांच्या लक्षात आलं नाही. ते मनात असं विचार आला की ही जर आपल्याला प्राप्त झाली तर मग किती आपलं कल्याण होईल. मग ती प्राप्त करून घेण्याकरिता 8 तास कोणाकडे जावं. मग भगवंताकडे गेले. म्हणे देवा असं नाही सगळं सांगितलं मला बायको करायची म्हणून. आता ब्रह्मचारी होते पण मनामध्ये काम घुसला होता ना, हे कामानं त्यांनी घडवलं होतं. तिथे विश्वसुंदरी त्यांनी पाहिली महाराज.
विश्वमोहिनी, तिला पाहून त्यांनी महाराज मोहित झाले, लग्न करायची इच्छा झाली. भगवंताच्या समोर गेले, म्हणे देवा मला तुम्ही हरिरूप द्या. काय म्हणले? हरिरूप द्या. संस्कृतामध्ये हरी म्हणजे वानर आणि हरी म्हणजे त्यांनी भगवान. हरी आणि हरी याच्यात फरक आहे. आता विना घेतल्यानंतर रामकृष्ण हरी असं म्हणतात की लोक, ते हरी नाही म्हणायचं, हरी म्हणत जायचं, हरी. म्हणून त्यांनी महाराज हरी देवा मला हरिरूप द्या असं त्यांनी घाईघाईनं म्हणले. देव म्हणले तथास्तु. आणि नारदाला वानराचं मुख प्राप्त झालं आणि त्या शिलनिधी राजाच्या राज्यामध्ये जाऊन बसले. आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज ती विश्वमोहिनी हातात वरमाला घेऊन आली. अनेक राजे जमा झाले होते, सगळ्यांकडे तिनं पाहिलं. पाहत पाहत नारदजी महाराजांच्या समोर आली. त्यांना वानराचं मुख होतं. त्यांना वाटलं 100% आपल्या गळ्यात माळ घालणार, कारण आपण हरिरूप घेऊन आलेलो आहोत असं त्यांना वाटलं. पण तिनं त्यांच्याकडे पाहिलं, क्षणभर उभी राहिली आणि हसली. महाराज कुत्सित भावनेनं हसली आणि हसून पुढे निघून गेली. भगवान त्यांनी आलेले होते. तिनं त्यांनी काहीच विचार न करता भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. भगवंतानं नवरी त्यांनी नेली. असा नारदाला राग आला. शेजारी त्यांनी 2 बसले होते. ते नारदाकडे पाहून हसले. म्हणजे तुम्ही का हसतात? म्हणजे तोंड पाहिलं का? विश्वमोहिनी घ्यायला आले होते. मग ते तोंड पाहिलं त्यांनी महाराज आरशात, तर वानराचं मुख होतं. अरे म्हणे माझ्या देवानेच मला फसवलं. राग आला असा भयंकर. आणि भगवंताला त्यांनी महाराज अशा पद्धतीने शाप देऊन टाकला, तुला पत्नीचा वियोग होईल आणि तुझी पत्नी परत प्राप्त करून घेण्याकरिता तुला वानरांचीच सहाय्यता घ्यावी लागेल. मला वानर मुख देतोस असा शाप देऊन टाकला. म्हणून भगवंताला त्यांनी महाराज राम अवतार घ्यावा लागला. त्याची पत्नी रावणानं अशा पद्धतीने चोरली आणि वानरांच्या माध्यमातून त्यांनी अशा पद्धतीने पुन्हा ती प्राप्त करून घ्यावी लागली असं त्यांनी वर्णन आहे महाराज. म्हणून रामकथेतला तो प्रसंग आहे. पण हे घडलं कोणामुळं? नारदांमुळं अशा पद्धतीने घडलं. भगवंताला मग ते नंतर पश्चाताप झाला, मी देवाला शाप दिला, असं झालं तसं झालं, रडायला लागले, देवाच्या समोर गेले. मग भगवंतानं सांगितलं, नारदा अरे मी जर असं केलं नसतं, तुला जर मी अपमानित केलं नसतं, तर तू त्यांनी महाराज त्या मायेच्या मोहामध्ये अडकून पडला असता. तू कामानं त्यांनी त्रस्त झाला असता आणि तू वाहवला गेला असता. अरे तू काही दुसरा आहेस का, तू माझा आहेस? हा महत्त्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. पण आपल्या जीवनामध्ये जर असे प्रसंग कधीतरी आले तर त्या सगळ्या प्रसंगांना भगवंताचा प्रसाद समजलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. भगवान फार त्यांनी प्रसंगांमधून नेऊन घालतो. अशी अपमानाची बाजू त्यांनी जीवनामध्ये अशा पद्धतीने आणतो. पण नंतर असं कळतं की माझ्या देवानंच हे जाणीवपूर्वक त्यांनी केलं. हे जर त्यानं केलं नसतं तर मी या खटखटीतून बाहेर पडलोच नसतो असं त्यांनी खरोखर आपल्याला समजलं पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. ते आत्मसात आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून नारदजी महाराजांनी ते कळालं, क्षमा भगवंताची मागितली, पण तोपर्यंत शाप देऊन बसले होते. आणि म्हणून त्यांनी भगवंताला रामरूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट. ही कुठली कथा सांगतोय? हे त्रेतायुगातलं वर्णन करून सांगतोय. भगवान रामरूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले. रावण कुंभकर्ण उन्मत्त झाले होते, सर्वांना त्रास देत होते. या रावणानं नवग्रहांच्या त्यांनी पायऱ्या केल्या होत्या. ते नवग्रह त्यांनी पायाखाली घातले होते. त्याच्यावर पाय देऊन अशा पद्धतीने आसनावर बसत होता. सगळ्या नवग्रहांना त्यांनी महाराज हे सर्वजण हसून, नारदजी त्यांनी महाराज गेले. त्यांनी पाहिलं रावण त्यांनी सर्वांवर राज्य अशा पद्धतीने करतोय. त्या नवग्रहांना सांगितलं, सगळ्या लोकांना तुम्ही त्रास देता. शनी महाराजांकडे प्रकर्षानं पाहिलं. म्हणे तुम्ही त्यांनी महाराज सगळ्या लोकांना 7.5 लावका, सगळ्या लोकांना दुःख देता. रावण एवढा उन्मत्त आहे, तुमच्यावर पाय देऊन त्याच्या आसनावर बसतो. असं म्हणल्यावर त्यांनी शनी महाराज नारदजींना म्हणले, नारदजी बरोबर आहे, तो पाय देऊन त्यांनी त्याच्या आसनावर बसतो, पण त्यानं आम्हाला पालथं घातलेलं आहे. काहीतरी उपाय करा आणि त्याला फक्त आम्हाला सोयीचं करायला लावा, मग बघा काय करतो ते. नारदजी गेले नारायण नारायण करीत रावणाच्या समोर. रावणाला म्हणले, रावणा अरे हे त्यांनी शत्रू आहेत तुझ्या, पायाखाली घातले इथपर्यंत ठीक आहे, त्यांच्या पाठीवर पाय देऊन चढतो. अरे शत्रूच्या पाठीवर पाय नसतात देत, शत्रूच्या छातीवर पाय दिला पाहिजे. तिला रावण फुगून फुगला महाराज तो सुद्धा. त्यानं ती सगळीची सगळे ग्रह त्यांनी महाराज उताने गेले. आणि शनी महाराजांचा त्यांनी महाराज प्रत्यक्ष दृष्टिक्षेप रावणाकडे त्यांनी गेला. शनी महाराजांची मूर्ती जर कोणत्या मंदिरामध्ये असेल, त्याला जर डोळे असतील तर त्यांच्या समोर जाऊन दर्शन घ्यायचं नाही. कडे इकडून दर्शन घ्यायचं नाही, तर इकडून दर्शन घ्यायचं. नाही तर शिंगणापूरला जशी शिळा आहे ना, तशी शिळा जर असेल तर समोरून दर्शन घेऊ शकता. पण मूर्ती जर असेल तर त्यांनी समोरून दर्शन घ्यायचं नाही. त्यांच्या दृष्टीमध्ये क्षमता आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये विशेष असणारी ताकद आहे. म्हणून त्यांनी महाराज शनी महाराजांची दृष्टी रावणावर त्यांनी पडली. आणि मग त्यांनी रावणाचा कार्यक्रमच बिघडला महाराज. तिथून पुढं रावणाची उतरती कळा लागली. सगळं राज्य गेलं. सगळे त्यांनी महाराज त्याची मुलंही मारले गेले, त्याला स्वतःला पण मारावं लागलं.
आणि अशी त्यांनी अवस्था शनी महाराजांच्या दृष्टीने त्यांनी झाली आणि ती दृष्टी नारदजी महाराजांमुळे अशा पद्धतीने पडली. एकच उदाहरण मी तुम्हाला त्रेतायुगातलं सांगितलं आहे. असे त्रेतायुगातले मला अनेक उदाहरणं नारदजी महाराजांच्या चरित्रातले वर्णन करून सांगता येतील. पण आता आपल्याला निदान नारद चरित्र सांगून थांबायचं 9:30ला 2-3 मिनटं कमी आहेत. ह्याच्यानंतर द्वापार युगामध्ये सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने नारदजी महाराजांचं अनेक ठिकाणी चरित्र पाहायला मिळतं. म्हणजे भगवती रुक्मिणीचा विवाह त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर अशा पद्धतीने झाला. तो होण्याचं कारण नारदजी महाराज आहेत. महाराष्ट्र प्रांतामध्ये आणि विदर्भ देशामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. तिथं भीमक नावाचा राजा आहे आणि या भीमक राजाला त्यांनी कन्या, तिचं नाव आहे रुक्मिणी. ही उपवर झालेली आहे. तिचा विवाह त्यांनी चेदी नरेश दमघोषाचा मुलगा शिशुपाल याच्याबरोबर तिच्या भावानं ठरवलं होतं. रुक्मिणीनं विवाहाची तिथी जवळ आली होती. नारदजी महाराज तिथे गेले. त्यांना माहिती आहे ही प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. नारदांनी त्यांनी महाराज रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा महिमा वर्णन करून सांगितला. आणि तो महिमा त्यांनी सांगितल्यानंतर त्याचं सौंदर्य, त्याचा प्रभाव, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य हे सगळंचे सगळं सांगितलं. रुक्मिणीच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की मला कृष्णच पती पाहिजे. म्हणून शिशुपाल नवरा नवरी मी आणि श्रीकृष्ण नवरा नवरी मी असं त्यांनी म्हणू लागले. मग काय करायचं, तिनं 7 श्लोकांचं पत्र लिहिलं महाराज. हरी हे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापम रूपम दृश्यमताम. 7 श्लोकाचं पत्र आहे. पत्र सुदेव ब्राह्मणाने घेतलं. भगवंतापर्यंत नेलं. भगवंतानं ते वाचलं. त्याच्यातला सगळा भाव कळाला. भगवान सुदेव ब्राह्मणाला घेऊन रुक्मिणीला घेण्याकरिता निघाला. बलराम दादा मागून सैन्य अशा पद्धतीने घेऊन आले. भगवंतानं रुक्मिणीला उचललं. घनघोर युद्ध झालं. रुक्मिणी हरला. रुक्मिणीला त्यांनी उचललं, माधवपुरामध्ये आणलं आणि रुक्मिणीबरोबर भगवंतानं विवाह केला. हा विवाह होण्याकरिता कारण जर कोण असतील तर नारदजी महाराज आहेत. हे नारदांचं चरित्र आहे महाराज. असं द्वापारयुगामध्ये नारदांनी अनेक प्रकारचं चरित्र केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आणि द्वारिका नगरीमध्ये नारदांचं अनेक वेळेला आगमन झालं आणि अनेक वेळेच्या आगमनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग नारदांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहायला मिळाले. ते सगळे प्रसंग पाहिले पाहिजेत. आता 2-2 मिनटात माझ्याच्याने ते सांगणं व्हायचं नाही म्हणून आपण नारदांचं चरित्र इथंच अर्ध सोडू. आणि द्वापारयुगातले जे बरेचसे प्रसंग आहेत ते आपण त्यांनी अशा पद्धतीने उद्या पाहून, पुढचे चरित्र पाहून संत कथेला त्यांनी पुढे अशा पद्धतीने नेऊया. म्हणून आजची कथा इथेच त्यांनी विराम पावती आहे. यानंतर त्यांनी संयोजक मंडळी सूचना सांगतील. त्यानंतर त्यांनी आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचं. तरी सगळं व्हायला 9:45 वाजतील. मग आता हेच जर मी जास्त सांगत असतो 9:45 पर मग 10 वाजून जातील. मग पुढं कधी जेवण तुम्ही करायचे, कधी त्यांनी घरी जायचे. वेळेची मर्यादा आपण पाळण्याचा नक्की प्रयत्न करूया.